श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून अखिल गोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतायत आणि ज्या भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतायत त्याच भगवान परमात्म्याचं मंगल या अभंगातून करतायत. जगद्गुरु तुकोबरायांचा पंचम वेद आपण ज्याला मानतो अशा अभंग संहितेतील अशा जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामधील हा क्रमांक 1 चा अभंग आहे. आणि म्हणून कोणत्याही कार्याची सुरुवात ही मंगलानं केली जाते आणि त्याच अनुषंगानं जगद्गुरु तुकोबराय अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचं मंगल या अभंगातून करताना आपल्याला दिसत आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तुकोबराय तर निर्देश करतायत. काय निर्देश आहे तर ज्याचे चरण सम आहेत आणि ज्याची दृष्टी सम आहे, विटेवरती जो उभा आहे आणि साजिर असं ज्याचं रूप आहे, असा जो कोणी असेल तो, इथं कोणाचं नाव घेतलं नाही, म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल सांगितलं आणि पुढं तुकोबराय त्याच भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतायत, विनंती करतायत. काय विनंती आहे? तेथे माझी हरी वृत्ती राहू. तुकोबराय वृत्ती स्थिरतेची मागणी करतायत आणि तो एक भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी एकदा का माझी वृत्ती स्थिर झाली की तुकोबराय म्हणतात तो भगवान परमात्मा सोडून कोणतेच पदार्थ आम्हाला नको आहेत. अनिक न लगे माईक पदार्थ. महाराज म्हणतात हे माईक पदार्थ आम्हाला नको आहेत. नव्हे नव्हे त्या माईक पदार्थांच्या ठिकाणी देवा आमची इच्छा सुद्धा जाऊ देऊ नको, म्हणून तेथे माझे अर्थ नको देवा. भगवान परमात्म्याला वाटलं तुकोबरायनं कोणते पदार्थ नको, म्हणजे तुकोबरायनं एखादं पद हवं असेल, पण तुकोबराय त्याचाही निषेध करतात आणि महाराज सांगतात देवा सामान्य पद तर सोडून दे, पण ब्रह्मादिक पद सुद्धा आम्हाला नको आहेत, कारण ती पद काय करतात तर दुःखाला कारणीभूत ठरतात. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी आणि तेथे दुश्चित झनी जडो देसी. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा सोडला तर संसारातल्या कोणत्या वस्तू नको, कोणत्या गोष्टी नको, कोणत्या पदार्थ नको, नवे नवे आम्हाला कोणती पदही नको. महाराज म्हणतात. याचं उत्तर महाराजांना विचारलं असं का महाराज? त्यावेळेस महाराज सांगतात की त्या कर्माचं आणि त्या धर्माचं वर्म आम्हाला कळालेलं आहे आणि हे सगळं कसं आहे तर महाराज स्पष्ट शब्दात सांगतात हे सगळं नाशिवंत आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ अर्थ आपण पाहिलेला आहे. अभंगाचं चिंतन आपल्याला करायचंच आहे, पण तदपूर्वी 1-2 मिनिटाचा परिहार देणं गरजेचं आहे, अगत्याचं आहे. सालाबाद प्रमाणे आपल्या श्री क्षेत्र वडापुरी या गावामध्ये, या गावाचं ग्रामदैवत असणारे भगवान भैरवनाथ आणि त्या भैरवनाथ महाराजांच्या जागराच्या निमित्तानं चालू असलेला हा भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहाचं मला वाटतं हे 18वं वर्ष आणि या 18व्या वर्षाच्या सप्ताहातील पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आज आपणा सर्व ग्रामस्थांच्या
सर्व सप्ताह संयोजन कमिटीच्या, भैरवनाथ महाराज ट्रस्ट कमिटीच्या प्रेमाच्या माध्यमातून आज माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर या गावाचा इतिहास पाहिला तर पत्रिकेवरती आपण दिलेला आहे महाराज, आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. लोकांना समजलं पाहिजे गावाचा इतिहास. मग तुम्ही प्रत्येकाला तोंडातून तर सांगू शकत नाही, पण पत्रिकेवरती जो आपण सगळा गावाचा इतिहास दिलाय तो प्रत्येक घराघरापर्यंत, लोकांपर्यंत तो पोहोचतोय. एक आध्यात्मिक व्यासपीठ असणारं गाव म्हणून या वडापुरी गावाकडे पाहिलं जातं महाराज. आपण ज्या भैरवनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आज उभा आहे, हे वास्तू, हे ठिकाण, हे स्थान हे सामान्य नाही महाराज, हे जागृत देवस्थान आहे. याचा इतिहास पाहिला तर महाराज साधारणतः 17व्या शतकापासून 18व्या शतकामध्ये ह्या मंदिराचं बांधकाम, या मंदिराची स्थापना झाली. आणि गोरक्षनाथ संप्रदायाशी निगडीत असणार हे मंदिर आहे. मगाशी दर्शन घेताना सांगितलं की महाराज 8 दिवस जरी तिथं अग्नी नाही लावलं तर 8 दिवस तिथं महाराज ती धग त्या ठिकाणी असते. श्रीनाथ महाराजांचं आसन पाहिलं तर महाराज अशा आपण लाह्या टाकल्या तर महाराज आपोआप त्या लाह्या. हा काही चमत्कार नाही महाराज, ही साधनेची ताकद आहे, हे स्थान महात्म्य आहे. आणि अशा भैरवनाथ महाराजांचा वास्तव्य ज्या गावामध्ये लाभलं असं हे वडापुरी गाव. आणि आपण मोठ्या भक्तिभावानं त्यांची सेवा या ठिकाणी करतो. कारण आपलं शास्त्र असं सांगतं सर की ज्या गावातील ग्रामदेवता त्या गावावरती प्रसन्न असते, त्या गावावरती कोणतंच संकट येत नाही. म्हणजे त्या गावातील जी ग्रामदेवता आहे तिचे नित्योपचार झाले पाहिजेत. त्या मंदिराची रोजच्या रोज स्वच्छता झाली पाहिजे, त्या मंदिराचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. दुर्दैव म्हणून सांगावं लागतं महाराज, काय काय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेलं तर वर्ष त्या मंदिरातल्या जाळ्या काढलेल्या नसतात. म्हणून आपला सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन याच्यासाठी करायचं आहे की भैरवनाथ महाराजांची सेवा आपण अतिशय मनोभावे करताय. आणि त्यात विशेष भाग म्हणून महाराज हा सभा मंडप, एखाद्या कार्यालयाला सुद्धा लाजवेल एवढा मोठा भव्य आणि दिव्य असा सभा मंडप आपण सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या ठिकाणी केलेला आहे. आणि याचा उपयोग फक्त महाराज भजनासाठी आणि कीर्तनासाठी केला जाणार आहे. अजून एक भाग असा आहे की जगद्गुरु तुकोबरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे वडापुरी. म्हणजे दुधात साखर पडावी असा योग भगवंताचीही सेवा आपल्या हातून घडते आणि संत महात्म्यांची सुद्धा सेवा आपल्या हातून घडते महाराज. दरवर्षी 4-5 लाख वारकऱ्यांचा समूह या गावातून जातो आणि त्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची सेवा करायला हे गाव कमी पडत नाही महाराज. आणि अशा संत महात्म्यांची सेवा जीवनामध्ये करायला मिळणं हे सुद्धा एक प्रकारचं भाग्य आहे, कुणालाही सेवा मिळत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय एके ठिकाणी सांगतात की जीवनामध्ये उत्तम असं काय असेल तर ती केवळ संत सेवा आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. आणि अशा प्रकारे त्या भगवंताच्या सेवेबरोबर संत महात्म्यांची सेवा करणारा हे वडापुरी गाव, हे सर्व ग्रामस्थ. आणि या गावामध्ये चालू असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहातील आज पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. आणि आपल्या देहूकर परंपरेनुसार सप्ताहाचा पहिला दिवस म्हटलं की याच अभंगावरती कीर्तन करण्याचा प्रघात आहे. आणि म्हणून
त्या अनुषंगानं जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आपण सेवेकरिता घेतलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय हे भगवान परमात्म्याचं मंगल करतायत. विठ्ठल कारण आपल्या संस्कृतीमध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणताही ग्रंथ असू द्या, त्या प्रत्येकाची सुरुवात ही मंगलानं केली जाते महाराज. असं आपल्या संस्कृतीमध्ये एकही ग्रंथ नाही की ज्याच्या सुरुवातीला भगवान परमात्म्याचं मंगल केलं नाही. ज्ञानोबराय सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना पहिल्यांदा भगवान परमात्म्याला नमन करतात गणपती बाप्पा. आपण बहुश्रुत आहात सगळे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वंसवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. म्हणजे ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना सुद्धा पहिल्यांदा गणपती बाप्पाला नमन केलेलं आहे आणि मग ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. आणि त्याच अनुषंगानं जगद्गुरु तुकोबराय सुद्धा या अभंगामधून आपल्या गाथ्याची सुरुवात करत असताना पांडुरंग परमात्म्याचं मंगल करतायत आणि त्या गाथ्याची सुरुवात करतायत. म्हणून अतिशय महत्वाचा असणार हा अभंग आहे. संपूर्ण गाथ्याचं बीज म्हणजे हा अभंग आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. संपूर्ण गाथ्याचं ध्रुवपद म्हणजे हा अभंग आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. आणि जगद्गुरु तुकोबराय मंगल करतात म्हणजे काय करतात नक्की, तर त्या भगवान परमात्म्याचं गुणगान गातात महाराज. शास्त्रामध्ये 3 प्रकारची मंगल सांगितलेली आहेत. आपण बहुश्रुत आहात, आपण धावतं चिंतन बघायचं. पहिलं जे मंगल सांगितलं ते नमस्कार रूप मंगल सांगितलं. म्हणजे कार्याची सुरुवात करत असताना भगवान परमात्म्याला वंदन करणं, नमन करणं, ह्याला नमस्कार रूप मंगल म्हटलेलं आहे. दुसरं जे मंगल सांगितलं ते आशीर्वाद रूप मंगल आहे. म्हणजे एखादी कार्याची सुरुवात करत असताना भगवान परमात्म्याला प्रार्थना करणं, त्याच्याकडे इच्छित वस्तू मागणं, ह्याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलेलं आहे. आणि भगवान परमात्म्याच्या सगुण निर्गुण रूपाचा निर्देश करणं, ह्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हटलेलं आहे. मग ह्या मंगलांपैकी तुकोबराय आजच्या अभंगामध्ये जे मंगल साधतायत ती 2 प्रकारची मंगल साधतायत. पहिल्या चरणाचा जर आपण विचार केला तर तुकोबराय कोणत्याच देवाचं नाव घेत नाहीत, फक्त निर्देश करतायत. त्याच्या सगुण निर्गुण रूपाचं वर्णन करतायत महाराज. महाराज वर्णन करतात, समचरोण दृष्टी विटेवरी साजिरी. महाराजांनी इथं कोणत्या देवाचं नाव घेतलं नाही, फक्त निर्देश करतायत की ज्याचे चरण सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे, जो विटेवरती उभा आहे आणि तो साजिरा म्हणजे जो सुंदर आहे. म्हणजे वस्तू निर्देश रूप मंगल महाराजांनी या ठिकाणी साधलेलं आहे. आणि तेच तुकोबराय पुढे त्या देवाकडे प्रार्थना करतायत, विनंती करतायत, तेथे माझे हरी वृत्ती राहू. म्हणजे मागणी, ज्या ठिकाणी मागणी येते, ज्या ठिकाणी विनंती येते, ज्या ठिकाणी प्रार्थना येते, तिथं आशीर्वाद रूप मंगल म्हटलं जातं. म्हणून या अभंगातून तुकोबराय वस्तू निर्देश रूप मंगल आणि आशीर्वाद रूप मंगल ही दोन्ही मंगल साध्य करताय. हा अभंग आपण बारकाईनं पाहिला तर तुकोबराय सरळ सरळ देवाकडे मागणी करतायत. पण मागणी करत असताना अनेक प्रकारे मागणी करता येते. आपण व्यवहारातलं उदाहरण घेण्यापेक्षा आपण जगद्गुरु तुकोबरायांचा गाथाच बघूया. महाराजांनी आपल्या गाथ्या
काळातून अनेक ठिकाणी देवाला मागणं मागितलं, पण मागणं मागत असताना प्रत्येक वेळेस तुकोबारांची पद्धत वेगवेगळी आहे. महाराजांनी देवाला मागत असताना कधी कधी विनंती करून मागणी मागितली की देवा मला अमुक अमुक पाहिजे अशी माझी विनंती आहे. आपल्याला प्रमाण पाहता येईल, देवादी देवा जगत्रय जीवा पर्येसी केशवा विनंती माझी महाराज म्हणतात. काय विनंती आहे? माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. आता काय मागितलं तो आजचा विषय नाही आपल्याला, कसं मागितलं हे मला सांगायचं. विनंती म्हणजे तुकोबराय कधी कधी देवाकडे मागत असताना विनंती करून मागतात, कधी कधी तेच तुकोबराय देवाकडे हट्ट करून मागतात की देवा आम्हाला द्यायचं असेल तर आम्ही जे मागतोय तेच आम्हाला दे, तू देशील ते घ्यायला आम्ही मोकळं नाही. अनेक ठिकाणी तुकोबरायांनी देवाला मागणं केलेलं, हट्टात्मक मागणी म्हणा. भगवान परमात्मा तुकोबरायांना सत्ता द्यायला तयार आहे, मुक्ती द्यायला तयार आहे, संपदा द्यायला तयार आहे, पण तुकोबराय म्हणतात नाही, न लगे मुक्ती आणि संपदा. तुझी मुक्ती नको, तुझी सत्ता नको, तुझी संपदा नको, द्यायचं असेल तर हेच दे, संत संग दे सदा. किंवा तुकोबराय एके ठिकाणी चकारात्मक बोलतात, द्यायचं असेल तर आम्ही मागतोय तेच दान दे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एखादा लहान मुलगा आहे, लहान मुलाने जर आपल्याला कुरकुरे मागितले आणि त्या कुरकुरेच्या मोबदल्यामध्ये जर तुम्ही त्याला कॅडबरी द्यायला गेला, चॉकलेट द्यायला गेला, घेत नाही महाराज, तो मुलगा फेकून देतो, काही द्या त्याला, त्याच्यापेक्षा 10 पट महाग असणारी वस्तू द्या, घेत नाही. तो लहान मुलगा कुरकुरे घेतल्याशिवाय शांत बसत नाही, कारण त्याचा हट्ट असतो महाराज. तसं तुकोबराय कधी कधी देवाकडे हट्ट करून मागणी मागतात. तेच तुकोबराय कधी कधी देवाकडे मागणी मागत असताना देवाला धमकी सुद्धा देतात महाराज. आता हा अधिकार फक्त त्यांचा आहे महाराज, आपण नाही मागू शकत, कारण सेवेनं त्यांनी तो अधिकार प्राप्त करून घेतलेला आहे. एखादा लहान मुलगा आपल्या आईला धमकी देतो, पण का? कारण त्या आईचं मुलावरती आणि मुलाचं आईवरती तेवढं प्रेम असतं, म्हणून तो अधिकार मुलाला आहे. तुकोबराय आपल्या सेवेनं, आपल्या भक्तीनं महाराजांनी तो अधिकार प्राप्त झाला होता, आणि म्हणून तुकोबराय कधी कधी देवाला धमकी देऊन मागणी मागतात. आणि तेच तुकोबराय कधी कधी देवाला विनंती करून, प्रार्थना करून मागणी मागतात. म्हणून आजच्या अभंगामध्ये जी मागणी आहे ती तुकोबराय देवाकडे प्रार्थनात्मक अशा स्वरूपाची मागणी करतायत. काय मागणी आहे? तर ज्याचे चरण सम आहेत, ज्याची दृष्टी सम आहे आणि विटेवरती साजीर रूप आहे, अशा ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर, ही मागणी तुकोबराय पहिल्या चरणात कर. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहू. महाराज वृत्ती स्थिरतेची मागणी करताय. ए हरी माझी वृत्ती स्थिर कर, पण कुठं? समचरण दृष्टी. इथं कोणत्या देवाचं नाव घेतलं नाही, प्रभू रामचंद्रांचं नाही, कृष्ण भगवान परमात्म्याचं नाही, नवे पांडुरंग परमात्म्याचं सुद्धा नाही. मग कुठे वृत्ती स्थिर करायची हे आपल्याला बघावं लागेल महाराज. कारण भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. मग त्या अनेक अवतारापैकी नक्की चरण सम कोणत्या अवतारामध्ये आहेत? भगवान परमात्म्याचे अनेक अवतार आहेत. नामदेवराय तर म्हणतात अवताराच्या राशी. राशी म्हणजे अगणितेचं मापच नाही.
किंवा तुकोबराय सुद्धा सांगतात, रूपे अनंताची अनंत अपार, न कळे साचार तुका म्हणे. महाराज म्हणतात त्या अनंताची रूप सुद्धा अनंत आहे. कारण भगवान परमात्म्याचं एक रूप नाही, एक नाव नाही, एक अवतार नाही महाराज. त्याच्या कशालाच अंत नाही, म्हणून त्याचं नाव अनंत आहे. आणि तुकोबराय म्हणतात त्या अनंताचे अवतार सुद्धा अनंत आहे. ज्ञानोबराय सुद्धा आपल्या सगळ्यांच्या तोंडपाठातलं प्रमाण आहे. ज्ञानोबराय म्हणतात आम्ही सुद्धा त्या देवाला पाहिलं, पण एका रूपामध्ये नाही, एका वेशामध्ये नाही, एका अवतारामध्ये पाहिलं नाही. बोलतात देखी लागे माये देवांचा देव. मी देवांचाही देव असणारा तो पांडुरंग परमात्मा पाहिला देखीला, पण कसा. महाराज सांगतात अनंत रूपे अनंत वेशी, अनंत वेशे, अनंत रूपामध्ये, अनंत वेशामध्ये आणि अनंत अवतारामध्ये आम्ही त्याला पाहिले. म्हणजे भगवान परमात्म्याचे अवतार अनंत आहेत, अनेक आहेत. भागवतामध्ये 24 सांगितले, आपल्या संत मालिकेत 10 सांगितले. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी 10 अवतार सांगितले. आणि या प्रत्येक अवतारामध्ये चरणाचा विचार केला तर प्रत्येक अवतारामध्ये वेगवेगळे चरण आहेत. मत्स्य अवताराचा जर आपण विचार केला तर महाराज त्या मत्स्य अवतारामध्ये देवाला चरणच नाही. वराह अवताराचा विचार केला तर तोच भगवान परमात्मा त्या वराह अवतारामध्ये 4 पायाचा झाला. तोच भगवान परमात्मा पुढे प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये प्रगट झाला. आणि त्या अवतारामध्ये मात्र भगवान परमात्मा 2 पायाचा झाला. पण पाय जरी 2 असले तरी पायामध्ये विषमता आहे. प्रभू रामचंद्रांचं आपण जर छायाचित्र पाहिलं, कुठं मूर्ती पाहिली तर एक चरण पाठीमाग आहे आणि एक चरण पुढे आहे. म्हणजे चरण 2 आहेत, पण त्या दोन्ही चरणामध्ये विषमता आहे. ती चरणामधली विषमता भगवान परमात्म्याने कृष्ण अवतारामध्ये कमी केली थोडीशी. म्हणजे विषम चरणाचा भगवान परमात्मा त्या कृष्ण अवतारामध्ये 1.5 पायावरती आला. कृष्ण भगवान परमात्म्याचं बासरी वाजवताना जर आपण छायाचित्र पाहिलं तर त्याचा एक पाय सरळ आहे आणि एक पाय मात्र अर्धा आहे, म्हणजे 1.5 पायाचा. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिका रमणो स्वामी माझा. कसा आहे देहुडा चरणी, म्हणजे 1.5 पायावरती तो आहे. आणि तुकोबराय सांगतात की तोच भगवान परमात्मा ज्या वेळेस भक्त पुंडलिकासाठी या पंढरी क्षेत्रामध्ये आला त्यावेळेस मात्र त्या चरणामधली सगळी विषमता नष्ट केली आणि तो भगवान परमात्मा समान पायावरती उभा राहिला. महाराज अनेक प्रमाणात देता येतील. जवळपास प्रत्येक संतांनी त्या भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना समचरण असंच वर्णन केलं. तुकोबराय सांगतात विटेवरी ज्याची पाऊले समान. समान पायाचा आहे महाराज तो. अनेक प्रमाणात देता येतील, शेकडो प्रमाणात देता येतील. किंवा जो या भिवरेच्या तिरी कट धरून या करी, पाऊले समची साजिरी अंतरी धरोनी राहील. पाऊले कसे आहेत, समान आहेत आणि साजरी आहेत. म्हणून पंढरी क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा जो आला तो समान पाया. तो भगवान परमात्मा भिवरेच्या तटावरती उभाय, पण कसा उभाय, समपाय करकटी उभा तटी भिवरेच्या. समान पायाचा आहे तो.
ज्ञानोबराय सुद्धा त्याचं वर्णन करताना समपाय असंच वर्णन करतात. तो हा विठोबा निदान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. पुढं काय? पाऊले समान विटेवरी शोभती. अनेक प्रमाणानं आपल्याला सांगता येईल, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तुकोबराय सांगतात की तो समान पायाचा जो कोणी तो कुठं आहे, तर तो केवळ पंढरी क्षेत्रामध्ये. म्हणून पहिलं लक्षण त्याचं तुकोबरायने सांगितलं समचरण. महाराज दुसरं लक्षण सांगतायत समदृष्टी. नुसते त्याचे चरण सम असून चालत नाही. असा कोण आहे की त्याची दृष्टी सुद्धा सम आहे? तर महाराज म्हणतात ज्याची दृष्टी सम आहे तो सुद्धा हाच देव आहे. आपलं अज्ञान आहे महाराज. आपण अज्ञान दुसऱ्याकडे बोट दाखवतो आणि म्हणतो देवानं त्याचं चांगलं केलं आणि मी काय देवाचं वाईट केलंय, देव माझं वाईट केलं. पण भगवान परमात्मा कुणाचंच वाईट करत नाही, कारण त्याची दृष्टी सम आहे. सगळ्यांना समान देणारा तो भगवान परमात्मा. तुकोबराय म्हणतात त्याचं देणं सम आहे महाराज सगळ्यांना. तुका म्हणे समची देणे समचरणी उभासे. जसा तो समचरणाचा आहे तसं तुकोबराय म्हणतात त्याचं देणं सुद्धा सम आहे. नामदेवराय सुद्धा सांगतात सर्वालागी देतो समान दर्शन उभा तो आपण समचरणी. सगळ्यांना समान दर्शन देणारा तो भगवान परमात्मा. कारण पुंडलिकाला वरच दिलाय. तो भगवान परमात्मा बघत नाही येणारा भक्त आहे का मूढ आहे का पापी आहे. येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं कल्याण करण्याचं काम तो भगवान परमात्मा करतो. महाराज वर्णन करतात कोणत्या भक्ताचं, काही ठराविक भक्ताच करतो का? नाही. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. तो भक्त मूढ आहे का पापी आहे हे भगवान परमात्मा बघत नाही. एका शब्दात सांगितलं जैसे तैसे. जसे येतील तसे त्या प्रत्येक भक्ताचं कल्याण करण्याचं काम तो भगवान परमात्मा करतो. म्हणून या पंढरी क्षेत्रामध्ये जो भगवान परमात्मा आहे तो विशेष आहे महाराज. इतर देवांमध्ये आणि त्या देवामध्ये अंतर आहे. काय अंतर आहे तुम्ही म्हणाल? महाराज त्या पंढरी क्षेत्राचा महिमा एवढा आघात आहे की त्या पंढरी क्षेत्रामध्ये तुम्ही गेला आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन तुम्ही घेतलं रे घेतलं तात्काळ तुम्हाला मुक्ती मिळते. भगवान परमात्मा एवढा महाराज त्याचा महिमा आहे की त्याचं दर्शन घेतलं रे घेतलं तुम्हाला मोक्ष मिळतो. इतर ठिकाणी तसं नाही महाराज. काही ठिकाणी मोक्ष मिळण्यासाठी मरावं लागतं. काही ठिकाणी मोक्ष मिळण्यासाठी तिथं पिंडदान करावं लागतं. काशी क्षेत्राचा महिमा असा सांगितलाय की त्या काशी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला मृत्यू आला तर बाकीचं काहीच बघावं लागत नाही, तुम्हाला 100% मोक्ष मिळतो महाराज. पण कधी? मेल्यानंतर. गयेमध्ये सुद्धा गेल्यानंतर आपल्याला मुक्ती मिळते महाराज. पण गयेचा महिमा असा आहे की गयेमध्ये गेल्यानंतर आपल्या पूर्वजांच्या नावानं त्या पितरांच्या नावानं पिंडदान करावं लागतं. आणि ज्या वेळेस पितरांच्या नावानं आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान त्या गयेमध्ये जाऊन केल्यानंतर त्यावेळेस आपल्याला सुद्धा मुक्ती मिळते महाराज. म्हणजे मोक्ष मिळवण्यासाठी कुठं मरावं लागतं, कुठं पिंडदान करावं लागतं. पण पंढरी क्षेत्राचा किंवा त्या पांडुरंग परमात्म्याचा महिमा एवढा आगाध आहे की त्या आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे दर्शन हेळा मात्रे तया होय. कधी मुक्ती? दर्शन हेळा मात्रे. हेळा मात्रे म्हणजे तात्काळ, वेळच लागत नाही. त्याचं दर्शन घेतलं रे घेतलं आपल्याला मुक्ती प्राप्त होते. असा आगाध महिमा त्या पांडुरंग परमात्म्याचा.
महाराज भरपूर चिंतन करता येण्यासारखं आहे. भगवान परमात्म्याचा अवतार कशासाठी आहे? तर महाराज या धर्मावरती ज्या वेळेस ग्लानी येते, अधर्म ज्या वेळेस वाढतो, त्यावेळेस धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार. म्हणजे भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये सांगतात त्यांच्या अवताराचं प्रयोजन परित्राणाय साधूना विनाशायश्च दुष्कृता. म्हणजे साधूंचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचं निर्दळन करण्यासाठी भगवान परमात्म्याचा अवतार. म्हणून भगवान परमात्म्याचं तुम्ही निरीक्षण केलं तर प्रत्येक अवतारामध्ये त्या देवाच्या हातामध्ये काही ना काही शस्त्र आहे. कुणाच्या हातामध्ये शंख आहे, कुणाच्या हातामध्ये चक्र आहे, कुणाच्या हातामध्ये गदा आहे, कुणाच्या हातामध्ये पद्म आहे. वेगवेगळे आयुध आहेत, हातामध्ये शस्त्र आहेत. पण या पृथ्वी तलावरती एकच देव असा आहे की त्याच्या हातामध्ये शस्त्रच नाही महाराज. म्हणजे अहिंसा नावाचा प्रकारच त्या देवाकडे नाही. शस्त्र आले म्हणजे हिंसा आली महाराज. पण त्या देवाकडे हिंसा नाही. शांततेचं प्रतीक म्हणून त्या देवाकडे पाहिलं जातं. प्रत्येक अवतारामध्ये देवानं कुणाला ना कुणाला तरी मारलेला आहे. भगवान नरसिंहाचा अवतार पाहिला तर भगवान नरसिंहाने मारलं महाराज. कुणाला मारलं? हिरण्यकशिपूला मारलं. प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये सुद्धा मारलं. कुणाला? रावणाला. कृष्ण अवतारामध्ये सुद्धा देवानं मारलं. कुणाला? कंसाला. परंतु एकच देव असा आहे की त्यांनी अवतारामध्ये कुणालाच मारलं नाही. तो केवळ आणि केवळ पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून तुकोबर आहे त्या भगवान परमात्म्याची महत्वाची लक्षणं सांगतायत. समचरण दृष्टी. अजून एक लक्षण सांगतायत. तो कुठं उभा आहे? विटेवरी. आणि कसा आहे? साजिरी. त्याचं रूप सांगतात महाराज. तो साजिर आहे म्हणजे तो अतिशय सुंदर आहे. तो सुंदर आहे. सुंदर ते किंवा ज्ञानोबा राय म्हणतात नुसता सुंदर नाही, तो अति सुंदर आहे. महाराज म्हणतात अति सुंदरा तू पेंडारा बाप रखुमा देवीवरा. त्याच्या सौंदर्याचं वर्णन महाराज आपण करायला गेलो तर आपल्याला तास 2 तास सुद्धा पुरणार नाहीत. अनेक प्रमाण आपल्याला देता येतील. तो कसा आहे? राजस आहे, सुकुमार आहे, नवे नवे मदनाचा पुतळा आहे. आणि असा देखणा असणारा, साजिरा असणारा, सुंदर असणारा, नवे नवे अतिशय सुंदर असणारा जो कोणी देव असेल त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर महाराज म्हणतायत. तेथे माझे हरी वृत्ती राहू. वृत्ती याचा अर्थ त्याला अजून एक शब्द आहे, आपण त्याला मन म्हणतो महाराज. आणि या मनाचा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. आपलं मन अतिशय चंचल आहे महाराज. वृत्ती अतिशय चंचल आहे. ते मन, ती वृत्ती फार काळ एका जागेला स्थिर राहू शकत नाही. ह्याचं ज्ञान तुकोबरायनं होतं. म्हणून तुकोबराय आपल्या वृत्तीला शिकवतात, मनाला शिकवतात महाराज. ज्या मनुष्याचं आपल्या जीवनामध्ये आपल्या वृत्तीकडे, आपल्या मनाकडे लक्ष नसतं तो मनुष्य जीवनामध्ये कधी सफल होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय एका अभंगातून आपल्या मनाला शिकवतात, धावणं हा तुझा स्वभाव आहे. मनाला सांगतात तुला धावायचंच आहे ना, तर कुठं धावायचं ते महाराज शिकवतात. मना तेथे धाव घेई, कुठे? राहे विठोबाचे पायी. मनाला म्हणतात तुला धावायचंच असेल तर त्या भगवंताच्या चरणाजवळ धाव घे. कारण भगवंताच्या चरणाजवळ एकदा का मन स्थिर झालं की तिथून महाराज माघारी फिरायला आपलं मन तयार होत नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. किंवा त्या देवाला एकदा पाहिलं रे पाहिलं, तिथून माघारी फिरायला आपली दृष्टी तयारच होत नाही महाराज. तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. आणि म्हणून
चंचल असणाऱ्या मनाला, धावा धाव करणाऱ्या मनाला तुकोबराय शिकवतात की तुला धावायचंच असेल तर कुठं धाव घे, तर त्या भगवंताच्या चरणाजवळ धाव घे आणि तिथंच आपलं मन, आपली वृत्ती स्थिर कर, अशी विनंती, अशी प्रार्थना तुकोबराय करतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. विचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. आपली वेळ जवळपास संपलेली आहे. सप्ताहाचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस म्हणलं की सगळी जोडाजोडी, लावालावी, ठोकाठोकी याच्यामध्ये वेळ जातो. आणि म्हणून पहिला दिवस असल्यामुळं चालू करायला एक 5-10 मिनटं उशीर झाला. पण चालू करायला उशीर झाला म्हणून आपण सोडायला उशीर करायचा. कारण लहान मुलं आहेत, वयोवृद्ध सगळे वारकरी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय चांगला निर्णय आपण सगळ्यांनी घेतला की 9 ते 11 जे कीर्तनाचं वेळ होती ती बदलून आपण 7 ते 9 घेतली. त्याला अनेक कारण आहेत महाराज. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळी पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी या ठिकाणी येत असतात. 9 ते 11 आल्यानंतर आरती होईपर्यंत 11:15 11:30 वाजतात. तिथून संध्याकाळी गाडीवरती जायचं, टू व्हीलरवरती जायचं. मागच्याच महिन्यात परभणी जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 9 ते 11 कीर्तन करून जाणारे 2 मृदुंगाचार्य, त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि दोघांचाही मृत्यू झाला महाराज. म्हणून 7 ते 9 कीर्तन करणं ही काळाची गरज आहे. बरं, 7 ते 9 कीर्तन केल्यानंतर नंतर भोजन आहे. त्यामुळे भोजनाची वाट बघणारी तरी मंडळी कमीत कमी इथं म्हणजे संख्या वाढते. 9 ते 11 कीर्तन करायचं म्हणजे आपण सगळेजण जेवतो. दिवसभर काम केलेली सगळी शेतकरी मंडळी नंतर जेवल्यानंतर तुम्हाला वाटते का कीर्तन ऐकत असतील ते? शरीर आहे, थकवा येतो, डोळ्यावरती झोप येते. परंतु 7 ते 9 हे अतिशय फ्रेश चांगलं वातावरण असतं. अनेक अंगानं हा निर्णय आपण घेतला म्हणून हा स्वागतार्ह निर्णय आहे. आपली वेळ संपलेली राहिलेल्या अभंगाचं 2 मिनिटांमध्ये फक्त त्याचा सरळ अर्थ सांगतो आणि सेवेला विराम देतो. तुकोबराय भगवंताकडे प्रार्थना करतायत, ती वृत्ती स्थिरतेची मागणी करतायत की ज्याचे चरण समय, ज्याची दृष्टी समय, जो विटेवरती उभा आहे आणि साजीर सुंदर असं ज्याचं रूप आहे त्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. आणि तो एक भगवान परमात्मा सोडला तर महाराज म्हणतात सगळे माईक पदार्थ आहेत आणि या माईक पदार्थांच्या ठिकाणी देवा माझी इच्छा सुद्धा जाऊ देऊ नको. आणि न लगे माईक पदार्थ, महाराज म्हणतात हे माईक पदार्थ मला नकोच आहेत. पण तुकोबराय त्याच्या पुढचं मागणं मागतायत की ते माईक पदार्थांच्या ठिकाणी आर्त या शब्दाचा अर्थ इच्छा. तेथे माझे आर्त नको देवा, देवा इच्छा सुद्धा माझी त्या पदार्थांच्या ठिकाणी जाऊ देऊ नको. एवढंच नाही, कोणते पदार्थ, कोणत्या वस्तू तर मला नकोच आहेत, पण देवा आम्हाला कोणती पद सुद्धा नको आहेत. तुकोबरायांनी देवाला एकच पद सांगितलं, तू आम्हाला ब्रह्मादिक पद जरी देणार असेल तरी ती ब्रह्मादिक पद सुद्धा आम्हाला नको आहेत. कारण ती पद काय होतात तर दुःखाला कारणीभूत ठरतात. कारण जोपर्यंत पद आहे तोपर्यंत महाराज आपल्याला आनंद असतो, सुख वाटतं. पण एकदा का ते पद निघून गेलं की मग मात्र दुःखाशिवाय आपल्या पदरामध्ये काही पडत नाही. तुकोबराय म्हणतात ही पद कायम राहत नाहीत. जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंतच पद टिकून राहतात. एकदा का आपल्या जीवनातलं पुण्य कमी झालं की ती पद सुद्धा निघून जातात. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती,
म्हणून तुकोबराय म्हणतात सामान्य पद तर सोडाच, पण ब्रह्माधिक पद सुद्धा आम्हाला नको आहेत, कारण दुःखाला कारणीभूत ठरणारे ती पद आहेत. म्हणून ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी, ते दुश्चित्त झनी जडो देसी. मग महाराज तुम्हाला माईक पदार्थ नको, कोणत्या वस्तू नको, कोणत्या गोष्टी नको, नवे तुम्हाला कोणतं पद सुद्धा नको. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महाराज नकोशा का वाटतात, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिटकारा का आलेला आहे. त्यावेळेस त्याचं उत्तर तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात की महाराज म्हणतात ते कर्म आणि तो धर्म, त्याचं वर्म आम्हाला कळालेलं आहे. कर्म आणि धर्म नाशिवंत आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे कर्म धर्म नाशिवंत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. चिंतन आपण पाहिलेलं आहे. खऱ्या अर्थानं आज एक आवर्जून उल्लेख करावा लागेल की काही दिवसापूर्वी एक दुःखद घटना आपल्या वडापुरीमध्ये घडली. संत माणकोजी महाराजांचे वंशज हरिभक्तपरायण वैकुंठवासी सचिन महाराज बोधले, आपण सप्ताहाची पत्रिका जर पाहिली तर त्यांची उद्याची दिवसाची प्रवचन सेवा आहे. म्हणजे पत्रिका छापल्यानंतर असं अचानक त्यांचं जाणं झालं. निश्चित आपल्या संपूर्ण गावावरती एक दुःखाचं सावट आहे. म्हणून त्यांना सुद्धा देहूकर फडातर्फे आपल्या सर्व वारकरी संप्रदायातर्फे भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण हा जो भव्य दिव्य आणि उत्साहात सप्ताह करताय, हा सप्ताह असाच आपल्या हातून घडत राहावा, त्याच्यासाठी भगवान श्रीनाथ महाराजांनी आपल्याला उत्तम आरोग्य उदंड आयुष्य द्यावं, ऐश्वर द्यावं, एवढीच प्रार्थना भगवान श्रीनाथ महाराजांच्या चरणी करतो. आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, श्रीनाथ महाराजांच्या चरणी, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.